मंत्री संजय शिरसाट खरं तर पत्रकारांशी संवाद साधतायत. थेट जाऊयात. आणि कॉर्पोरेशनची निवडणूक आली की पुन्हा मुंबई पळवणार वगैरे भाषा करणे हाच यांचा उद्योग राहिलेला आहे. म्हणून या हिताचे जे काही उद्योग येत आहेत याला यांचा विरोध नेहमी राहत आलेला आहे. परंतु काही जरी झालं तर हा आमचा महाराष्ट्र नंबर 1 वर आहे आणि राहील. महाविकास आघाडीमधले अनेक बडे नेते हे शिवसेनेमध्ये येतील असं भाकीत जे आहे ते उदय सामंतांनी केलेलं आहे. खूप बडे नेते आहेत. काल तर मुख्यमंत्र्यांशी देखील या संदर्भात चर्चा झाली. आशीर्वाद पाहिजे फक्त म्हणून जे माझ्यावरती आरोप करत होते असा एक नेता शिवसेनेमध्ये देखील येऊ शकतो किंवा महायुतीमध्ये देखील येऊ शकतो असं म्हणाले आहेत. आता सगळ्यांची नावं आता एकनाथ शिंदे साहेबांच्या तोंडून जाहीर होणं हे याला महत्व आहे. परंतु उबाटाचे अनेक नेते आहेत, स्टँडिंग आमदार आहेत, त्यांना त्या आमदार पदाची सुद्धा चिंता नाही. ते म्हणतात आम्ही तुमच्या बरोबर पद गेलं तरी चालेल, या स्टेजला ते आलेले आहेत. म्हणून आता या ज्या काही घडामोडी होत आहेत थोड्याच दिवसात आपल्याला कळतीलही आणि कोण कोण येत आहे याचा निर्णय सुद्धा शिंदे साहेब घेतील. आज काही घोषणा होईल. अब्दुल सत्तार आणि तुमच्यामध्ये वादाची ठिणगी पडली अशी चर्चा सुरू आहे संभाजीनगर पासून. काय नेमकी सत्य परिस्थिती आहे? सत्तारांसोबत काही मतभेद आहेत का? तुम्हाला पाडण्याचे सुद्धा प्रयत्न केले असे आरोप? हो, ते झालं ते गेलं. परंतु मी मतभेद कोणाशी करत नाही. परंतु कोणी माझ्या नादाला लागलं तर मी त्याला सोडत नाही, हे माझं तत्व आहे. ओके, थँक्यू सर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.